नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आपण आजचं पंचांग पाहूया। इंग्रजी तारीख 15 जून 2024, ज्येष्ठ शुक्ल नवमी तिथी, शनिवार, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, योग जो आहे तो व्यतिपात। शुभ योग बघायचा झाला तर शुभ कार्यासाठी आजचा दिवस वर्ज्य सांगितला आहे, त्यामुळे शुभ कार्य जी असतील ती आज टाळलेली बरी। ज्योतिष तत्वांग या कार्यक्रमात आता आपण पाहूया की रत्न जी आहे, रत्नांचा फायदा होतो का आणि कोणती रत्न वापरावी। तर रत्नांचा फायदा होतो, नक्कीच होतो। आता रत्न कसे वापरावे, अनेकदा काय करतात लोक की एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल ना तर सर्रास त्याला मोती धारण करायला सांगतात। मोती धारण, आता हे कळायला पाहिजे की ती व्यक्ती का चिडचिड करते। त्या व्यक्तीचं पोट दुखत असेल तर त्याला मोती घालून काय होणार आहे, काहीच होणार नाही। त्यासाठी त्यांनी माणिक घालायला पाहिजे, कारण त्याचं आरोग्य त्याला मिळावं। एखादी व्यक्ती एखाद्या परीक्षेमध्ये किंवा ज्ञानार्जनामध्ये वारंवार प्रयत्न करते पण यश मिळत नाही, त्यामुळे ती चिडचिड करते। त्याला मोती घालून काय होणार आहे, काहीच होणार नाही। त्याला पुष्कराज घालायला पाहिजे, गुरुचं रत्न धारण करावं। एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीमध्ये आहे, ती आर्थिक अडचणीमध्ये असलेली व्यक्ती ती चिडचिड करत असेल आणि तिला मोती घालून काय होणार आहे, त्या उलट ती प्रयत्न करणं सोडेल। त्या व्यक्तीला नीलम धारण करावा। यानुसारच कोणाला एखाद्याला संततीच्या अडचणी होत असतील तर त्यांना आपण हिरा धारण करतो। मोती जो आहे, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र नीचेचा आहे किंवा एखाद्याची कफ प्रकृती आहे तर त्याला मोती हा धारण करावा। सर्रास कुणालाही मोती धारण करू नये, कारण काय असतं, एका छोट्याशा रत्नामुळे एखादी चांगली शूरवीर व्यक्ती जी आहे ती सुद्धा लेमळट होऊन जाईल। त्यामुळे रत्न धारण करत असताना काळजी घ्यावी। आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, पुखराज आणि पाचू हे दोन्ही रत्न अशी आहेत, ही धारण गरज नसतानाही केली तर ही करतील तर चांगलंच करतील, अन्यथा वाईट करणार नाही। यामुळे कोणत्याही तज्ञ ज्योतिषांकडून सल्ला घेऊनच रत्न धारण करावं। तूर्तास थांबूयात। नमस्कार।